जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जे युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025चं जे काही रजिस्ट्रेशन आणि सेल्फ सर्टिफायची प्रक्रिया संपूर्ण या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. त्याच्यामध्ये सर्व उमेदवारांनी आशा करूया की जे काही सेल्फ सर्टिफाय आहे तर ते सध्या तुम्ही करून घेतलं असेल. आता जी काही पुढील प्रक्रिया असणार आहे शिक्षक भरतीची, ती नेमकी कशा पद्धतीने आणि केव्हापर्यंत सध्या बघा होणार आहे, तर त्या अनुषंगाने आपण संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की एक महत्त्वाची बघा 6 जानेवारी 2026ला व्ही-सी झालेली होती. त्या व्ही-सीमध्ये ज्या काही जिल्हा अंतर्गत बदली आणि महत्त्वाची आंतरजिल्हा बदली संदर्भात ज्या काही प्रक्रिया आहे, तर त्या प्रक्रिया पूर्ण करण्याच्या ज्या सूचना आहेत, तर त्या सूचना सध्या देण्यात आल्या होत्या. आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती 2022 असेल किंवा 2017ची शिक्षक भरती असेल, त्याच्यामध्ये जेव्हा या ठिकाणी शिक्षक भरती सुरू होत असते, तेव्हा अंतर्गत ज्या काही सध्या बघा प्रक्रिया असतात, त्याच्यामध्ये जिल्हा अंतर्गत बदली असेल, आंतरजिल्हा बदली असेल, त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन असेल, हे संपूर्ण बघा त्या ठिकाणी होत असतं. आताच्या जी काही 2025ची शिक्षक भरती आहे, तर त्या शिक्षक भरती होण्या अगोदर किंवा जाहिरात सध्या बघा येण्या अगोदर ज्या काही अंतर्गत जिल्हा बदल्या असतात किंवा ज्या काही जिल्हा अंतर्गत बदल्या असतात, तर त्या ठिकाणी होत असतात. आता महत्त्वाचं या ठिकाणी 6 जानेवारी 2026ला एक व्ही-सी झालेली होती. त्या व्ही-सीचं जे इतिवृत्त आहे, तर ते सध्या बघा आजच्या दिवसाला या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की हे महत्त्वाचं ग्रामविकास विभागाने 19 जानेवारी 2026च्या आताचं लेटेस्ट सध्या बघा या ठिकाणी पत्र आहे, तर ते इथं इश्यू झालेलं आहे. हे जे आहे प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व, शिक्षण अधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद सर्व आणि जी काही प्रक्रिया करणारी बघा या ठिकाणी कंपनी आहे, विन्सिस आय-टी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे, बरोबर. तर ही जी प्रक्रिया आहे बदली प्रक्रियेसंदर्भात ह्या कंपनीच्या मार्फत सध्या जी काही प्रक्रिया असेल, तर ती सध्या इथं होणार आहे. आता त्या अनुषंगाने हे पत्र इथं इश्यू करण्यात आलं. ह्या पत्राचा इथं विषय जो देण्यात आला होता, तो म्हणजे जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सन 2026 बाबत, बरोबर. अशा आशयाचा हा त्या ठिकाणी इथं विषय घेण्यात आलेला आहे. इथं काय म्हटलेलं आहे की महोदय, जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सन 2026 या विषयाच्या अनुषंगाने माननीय प्रधान सचिव साहेब ग्रामविकास यांच्या अध्यक्षतेखाली 6 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता महत्त्वाचे या ठिकाणी व्ही-सीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती आणि सदर बैठकीचे हे इतिवृत्त सोबत सध्या बघा या ठिकाणी देण्यात आलं आहे. आता त्या बैठकीमध्ये नेमकं काय काय त्या ठिकाणी बघा चर्चा झालेली होती, त्या अनुषंगाने या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं जी काही बदली प्रक्रिया आहे, तर ती बदली प्रक्रियाचं जिल्हा अंतर्गत आणि आंतरजिल्हा ह्या 2 बाबी ज्या आहेत, तर त्या सध्या बघा या ठिकाणी ह्याच्यामध्ये कळवलेल्या आहे. आता ह्या ज्या प्रक्रिया आहे, तर ही प्रक्रिया नेमकी कधीपर्यंत पूर्ण होणार? कारण पुढची जी काही शिक्षक भरतीची प्रक्रिया देखील ही प्रक्रिया झाल्यानंतर जी पुढे जी काही सध्या बघा वेकेन्सी किती राहते, काय राहते, त्याच्यानुसार जी काही प्रक्रिया असेल, तर ती प्रक्रिया सध्या बघा त्या ठिकाणी होऊ शकते. आता ह्याच्यामध्ये जिल्हा अंतर्गत बदली, त्यानंतर ह्या ज्या काही बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जे शिक्षक अतिरिक्त झालेले त्यांचं समायोजन, त्यानंतर जी काही रोस्टर असेल, बिंदूनामावली असेल, ती अपडेट होऊन ज्या रिक्त वेकेन्सी आहे, तर त्या सध्या आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या कळणार आहे. आता ह्याच्या ठिकाणी इथं इतिवृत्त देण्यात आलंय 6 जानेवारी 2000 जे काही सध्या बघा या ठिकाणी बदली प्रक्रियेचं देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये जे काही सध्या वरिष्ठ अधिकारी जे आहे, तर हे बघा या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणी बघा उपस्थित होते, बरोबर. ही संपूर्ण व्ही-सीद्वारे सध्या ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या सूचना आहे, त्याच्यामध्ये बघा इथं सांगितल्याप्रमाणे विषय घेण्यात आलेले. त्या विषयामध्ये जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया 2026चा हा एक विषय इथं प्रमुख विषय जो आहे, तर तो घेण्यात आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, बैठकीतील जे काही निर्देश आहे, तर ते निर्देश महत्त्वाचे. त्याच्यात बघा आयुक्त शिक्षण यांच्याकडून सन 2025-26ची संच मान्यता प्राप्त होताच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व सामान्यीकरण याबाबतची कार्यवाही दिनांक 7/11/2024 रोजीच्या वेळापत्रकानुसार करण्यात यावी, अशा पद्धतीचं या ठिकाणी जो निर्देश आहे, तर तो निर्देश सध्या बघा देण्यात आला होता. म्हणजे जी काही अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन असेल आणि सामान्यीकरण असेल, याबाबत जी कार्यवाही आहे, तर तो जे वेळापत्रक 7/11/2024ला देण्यात आलं होतं, त्याच्यानुसार इथं पूर्ण होणार आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा होता, तो म्हणजे या ठिकाणी बघा महत्त्वाचा मुद्दा आहे, सर्व जिल्हा परिषदांनी अंतर्गत जी काही जिल्हा अंतर्गत बदली असेल, प्रक्रियेकरिता शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे. म्हणजे या ठिकाणी संपूर्ण जिल्हा परिषदला जी सूचना देण्यात आली होती, ती म्हणजे जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात ज्या काही शिक्षकांच्या याद्या आहे,
तर त्या याद्या प्रसिद्ध करणे, त्या अनुषंगाने प्राप्त आक्षेपावर निर्णय घेणे याबाबतची जी काही कार्यवाही आहे तर ती कधीपर्यंत करायची, तर 31/3/2026 पूर्वी पूर्ण करावी. यामध्ये विशेष संवर्ग भाग 1 भाग 2 यामध्ये अर्ज केलेल्या शिक्षकांच्या अर्जाची छाननी, याद्या प्रसिद्ध करणे, त्यावर आक्षेप आणि अपील याचा समावेश करावा. तर ही जी महत्त्वाची बघा या ठिकाणी जी प्रक्रिया होणार आहे जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेची, तर त्यांना लास्ट डेट जी देण्यात आली आहे ती म्हणजे 31/3/2026 म्हणजे आताच चालू आहे जानेवारी महिना, बरोबर. तर हे जे काही बदली प्रक्रियेचा पुढील जो काही महिना असेल, फेब्रुवारी असेल, तर त्यानंतर पुढचा या ठिकाणी 3 नंबरचा महिना फेब्रुवारी मार्च महिनापर्यंत म्हणजे 31/3/2026 पर्यंत जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही संपूर्ण या ठिकाणी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीचं सूचना जी आहे तर ती सूचना या ठिकाणी संपूर्ण जे काही या ठिकाणी जिल्हा परिषदांना, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यांना इथं बघा देण्यात आलेलं आहे. तर हे 2 मुद्दे बघा महत्त्वाचे आपल्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने इथं होते. त्यानंतर बरेचसे मुद्द्यांवरती या ठिकाणी चर्चा झालेली होती. त्याच्यामध्ये 3 नंबरचा जो काही मुद्दा असेल तर जे अवघड क्षेत्र घोषित केलेले नाही किंवा त्या अनुषंगाने या ठिकाणी काय म्हटलेले की ज्या जिल्हा परिषदांचं अवघड क्षेत्र घोषित केलेलं नाही अशा जिल्हा परिषदांनी 15 मार्च पर्यंत अवघड क्षेत्र घोषित करण्याची कार्यवाही करावी, बरोबर. तर ह्या ज्या काही सध्या ज्या बदली प्रक्रियेनुसार अवघड क्षेत्र आणि जे सध्या बघा क्षेत्र आहे त्याच्यानुसार त्यांना सूचना इथं देण्यात आली आहे, बरोबर. त्यानंतर ह्या ठिकाणी पुढे जे महत्त्वाचा एक विषय जो आहे तो विषय म्हणजे या ठिकाणी बघा इथं जी काही बदली प्रक्रिया आहे तर ती ह्या कंपनीमार्फत सध्या बघा या ठिकाणी पुढे होणार आहे. त्याच्यामध्ये एक लास्ट जो सध्या विषय घेण्यात आला आहे आंतरजिल्हा बदली सन 2000 या ठिकाणी बघा 26 हा जो एक विषय आहे तर हा विषय एक मुद्दा महत्त्वाचा इथं घेण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की आयुक्त शिक्षण यांच्याकडून संच मान्यता प्राप्त होताच अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करून त्यानुसार अद्ययावत बिंदू नामावल्या पोर्टलवर अपलोड करण्यात याव्यात, असं हे ठिकाणी बघा संपूर्ण जिल्हा परिषद जे आहे मुख्य कार्यकारी अधिकारी तर त्यांना इथं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जी काही आंतरजिल्हा बदली संदर्भात जी प्रक्रिया सध्या या ठिकाणी झाल्यानंतर इथं आयुक्त शिक्षण यांच्याकडून संच मान्यता जेव्हा प्राप्त होताच अतिरिक्त शिक्षकांचं त्या ठिकाणी समायोजन केल्यानंतर त्यानुसार अद्ययावत जी काही बिंदू नामावली असेल तर ती पोर्टलवर अपलोड करण्यात याव्यात अशा पद्धतीने सूचना देण्यात आल्या. कारण त्या ठिकाणी जे काही शिक्षक आहे ऑलरेडी जॉईन झालेले त्यांची बदली प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर जे काही अतिरिक्त झालेले शिक्षक आहे तर त्या शिक्षकांचं त्या ठिकाणी बघा समायोजन करून त्यानंतर त्या ठिकाणी जी काही बिंदू नामावली असेल, रोस्टर असेल तर ती त्या ठिकाणी बघा अपडेट होणार आहे म्हणजे अद्ययावत होणार आहे आणि अद्ययावत त्या ठिकाणी बिंदू नामावल्या ज्या आहेत तर त्या पोर्टलवर अपलोड त्या ठिकाणी बघा होणार आहे. आता त्यानंतरच पुढची जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी सध्या बघा आपल्याला शिक्षक भरती संदर्भात या ठिकाणी कळणार आहे. तर सध्या तरी जी काही 2022 ची शिक्षक भरतीप्रमाणे जी मान्यता होती 80% तर त्यानुसार सध्या प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करण्याच्या अनुषंगाने ज्या सूचना आहेत तर त्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहे. आता ह्या ज्या काही संपूर्ण सूचना ज्या आहेत तर त्या सूचना 6 जानेवारी 2026च्या बैठकीमध्ये इथं देण्यात आल्या होत्या. आता ह्याच्यावरती जी काही पुढील कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या मे बी सुरू त्या ठिकाणी झालेली असेल. तर सध्या ह्या ज्या काही प्रक्रिया झाल्यानंतरच आपल्याला कदाचित शिक्षक भरतीची पुढील जी काही प्रक्रिया असेल, गती असेल तर ती सध्या आलेली आपल्याला पाहायला इथं मिळू शकते. तर सध्या ह्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहे. तर लवकरात लवकर ही प्रक्रिया झाल्यानंतर ह्याच्या मध्यंतरी देखील जी काही अंतर्गत प्रक्रिया असेल तर ती शिक्षक भरतीची मे बी इथं सुरू होऊ शकते. तर ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी आपल्या चॅनलवर भेट देत राहा. तर ह्या संदर्भात काही तुमच्या कमेंट असतील तर कमेंट नक्की कळवा. तर सध्या महत्त्वाची अपडेट होती. चॅनलवर अजूनही तुम्ही नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही जॉईन होऊ शकता. संपूर्ण लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले. तर भेटू आपण अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.